Hello learners, today's topic which we are going to complete is evolution. Evolution is the gradual change occurring in living organisms over a long duration. This is a very slow going process through which development of living organism is achieved. आता जे पण इव्होल्यूशन आहे कोणत्याही ऑर्गॅनिझम मध्ये होते तर ती अचानक होत नाही, ती हळूहळू होत असते, म्हणून याला स्लो गोइंग प्रोसेस पण आपण म्हणतो. आता जे ग्रॅज्युअल चेंजेस होत असतात, आता जी स्लो प्रोसेस मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये डेव्हलपमेंट होते त्यांच्यामध्ये काही चेंजेस होतात त्यालाच आपण इव्होल्यूशन मध्ये इन्क्लूड करतो. आता मग फक्त एवढ्याच गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत का इव्होल्यूशनचा? नाही, मग त्याच्यामध्ये ऑल द स्टेजेस इन चेंजेस occurred in various components ranging from stars and planets in the space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. मग इव्होल्यूशनच्या स्टडी मध्ये आपण काय करणार आहोत? ज्या स्टेजेस आहेत चेंजेसच्या, मग त्या स्टार्स मध्ये असो, प्लॅनेट्स मध्ये असो, का बायोस्फिअर मध्ये असो, म्हणजे जेवढ्या पण गोष्टी अर्थवर प्रेझेंट आहे त्यांचा सगळ्यांचा आपण एकत्र अभ्यास करूनच इव्होल्यूशनचा स्टडी करू शकतो. Formation of new species due to changes in specific characters of several generations of living organisms as a response to natural selection is called as evolution. आता what is evolution चा आन्सर मी तुम्हाला इथे दिलेला आहे की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज. आता जे न्यू स्पीशीज फॉर्म झालेले आहे सेव्हरल जनरेशन मध्ये काही ना काही चेंजेस येत गेलेले आहे, थोडे चेंजेस येऊन जे न्यू जनरेशन फॉर्म झालेली आहे ही कशामुळे झालेली आहे? रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. हे रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन मुळेच झालेले आहे. म्हणजे जसं सराउंडिंग असे तसे अडॅप्टेशन्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये आणाव्या लागतात आणि त्याच्यामुळेच आपण डेव्हलपमेंट करतो आणि ह्याच डेव्हलपमेंटला, ह्याच ग्रॅज्युअल चेंजेसला आपण इव्होल्यूशन असे म्हणतो. 3.5 billion years ago, life had been non-existent on the earth at the beginning. There may have been only simple elements in the ocean on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. Complex compounds like proteins and nucleic acids may have formed over a long period from those simple compounds. आता आपल्याला माहिती आहे की आपले पृथ्वीवर पहिले 3.5 बिलियन इयर्स अगो काय होतं? ओनली वॉटर अँड वॉटर वी कॅन सी. आता ह्या वॉटरमध्ये, ह्या ओशन्स मध्ये काय असणारे सिंपल एलिमेंट्स होते ज्याच्यापासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले आणि हे सिंपल एलिमेंट्स एकत्र येऊन काय बनवलं त्यांनी? कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स बनवले, तसेच प्रोटीन्स बनवले, न्यूक्लिक ऍसिड्स बनवले आणि हे बनवताना त्यांना खूप वर्ष लागले, हे आपल्याला माहीतच आहे. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ different types of organic and inorganic compounds. आता फर्स्ट प्रिमिटिव्ह जो होते ते आपल्याला कुठे मिळाले होते? लिव्हिंग मटेरियल आपल्याला सगळ्यात पहिला कुठे मिळाला होता? ओशन्स मध्ये मिळाला होता. आता हे कशाने बनलेला असेल? इट मस्ट हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड्स. Different theories about origin and evolution of life had been proposed till date, of which theory of gradual development of living organism is accepted. Changes and development in living organisms had been all round and multidimensional, and this led to evolution of different types of organisms. आता आपण इव्होल्यूशन बद्दल, ओरिजिन ऑफ लाईफ बद्दल खूप साऱ्या थिअरीज काय झाल्या होत्या? प्रपोज झाल्या होत्या, पण त्याच्यातल्या सगळ्या थिअरीज मधल्या थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे काय? हळूहळू जे चेंजेस होत गेले, हळूहळू जी डेव्हलपमेंट होत गेली त्यांनाच आपण एक्सेप्ट केलं. आणि हे जे चेंजेस होते, हे जे डेव्हलपमेंट्स होत्या, ह्या ऑलराऊंड होत्या, सगळीकडून त्या डेव्हलपमेंट्स होत होत्या. Hence, the overall process is called as evolution,
which is organizational. आता हे जे ओव्हरऑल प्रोसेस होता ह्यालाच आपण काय म्हणतो, इव्होल्युशन म्हणतो. इन शॉर्ट मध्ये आपण इव्होल्युशनला अजून एक थिअरी का डेफिनेशन काय देऊ शकतो, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ plants and animals from the ancestor having different structural and functional organization is called evolution. आता progressive development of plants and animals म्हणजे जसे एन्सिस्टर्स होते, म्हणजे आपण एप आपले एन्सिस्टर्स एप मानले जातात. आता एप्स मध्ये जे डिफरन्स आहे आणि आपल्यामध्ये जे डिफरन्स आहे, हे जे डिफरन्स जर तुम्ही कधी कम्पेअर केलं तर त्यांचं स्ट्रक्चरल, फंक्शनल ऑर्गनायझेशन हे पूर्णपणे डिफरंट होती. आपलं स्ट्रक्चर, आपलं फंक्शनल ऑर्गनायझेशन हे पूर्णपणे डिफरंट आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून काय झालेलं आहे, प्रोग्रेस केलेली आहे, डेव्हलपमेंट केलेली आहे आणि ह्याच डेव्हलपमेंटला आपण काय नाव देतो, इव्होल्युशन. आता या इव्होल्युशन साठी आपल्याला काहीतरी एव्हिडन्सेस द्यायचे. मग एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन नाव वी हॅव टू. Theories implies that evolution is everlasting process of changes. However, it needs proof to prove it. Following are various proofs available in support of the theories mentioned above. आता इव्होल्युशन हा एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, कधी ना थांबणारा प्रोसेस आहे. पण ह्याला प्रूफ करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रूफ द्यावे लागतील. मग आता हे प्रूफ्स कोणते असू शकतात हे आपल्याला आता काय करायचंय, पुढे अभ्यास करायचा आहे. की जे आपण थिअरी बघितली की प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आहे, हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रूफ्स द्यायचे. नाउ फर्स्ट प्रूफ, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. Now, can you observe some similarities between given animal images and plants images? आता इथे तुमच्या समोर प्लांट्स पण दिलेले आहे, एनिमल्स दिलेले आहे. यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज तुम्हाला जाणवताय का? Various similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils, ear pinna, thickly distributed hairs on the body seen in animals. These are the some proofs for animals. Now काय प्रूफ आहे, स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आय, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, इयर पिनाज आहे, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी आर सीन इन एनिमल्स. हे सगळे सिमिलॅरिटीज हे जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा तुम्हाला लक्षात येत आहे की आपण हे एनिमल्स बघितलेले आहे. या पद्धतीने त्यांच्या माउथची पोझिशन आहे, डोळे त्यांचे अशा पोझिशन मध्ये आहे, नॉस्ट्रिल्स कोणत्या दिशेला आहे, इयर पिना त्यांचे कसे आहे, त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय दिसतंय, सिमिलॅरिटीज दिसताय. आणि त्यांच्या बॉडीवरती जे थिकली हेअर डिस्ट्रीब्यूट झालेले आहे ते पण तुम्हाला दिसताय. आणि हे काय असू शकतात, एका पद्धतीने प्रूफ असू शकतात. आता various similarities in characters like leaf shapes, leaf venations, leaf petioles, etc. occur in plant. आता एनिमल्स मध्ये झाले प्रूफ. आता प्लांट्स मधले प्रूफ आपण बघूया की त्यांचे शेप्स बघा. आता इथे डिफरंट काइंड्स ऑफ लीव्स तुम्हाला मी दाखवते, त्याच्यामध्ये लीव्सचे पॅटर्न्स बघा, लीव्सचा शेप्स बघा, लीव्स मधल्या विनेशन्स बघा. काहींमध्ये पॅरलल विनेशन आहे, काहींमध्ये रेटिक्युलेट विनेशन आहे, काहीचे लीव्स जे आहेत ते लोब्ड आहे, काही कंपाऊंड आहे, काही सिंपल आहे. पोझिशन ऑफ पिटिओल्स त्यांचे डिफरंट आहे. This indicates that there are some similarities in those groups and hence proves that their origin must be same and must have common ancestors. आता हे जे सगळं आपण सिमिलॅरिटीज बघितल्या, हे एका पद्धतीने ग्रुप्सचे सिमिलॅरिटीज आपण बघितल्या. हे पण एक प्रूफ असू शकतं की त्यांचे जे एन्सिस्टर्स होते, म्हणजे एनिमल्सचे सेम एन्सिस्टर्स असू शकतात, प्लांट्सचे सेम एन्सिस्टर्स असू शकतात. नेक्स्ट, anatomical evidences. If we carefully observe the pictures, there doesn't seem any superficial similarities between human hands, cat's foreleg, flippers of whale and pentagon of bat. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटीज दिसताय का? ह्युमनचा हँड आहे, कॅट आहे, व्हेलचे फ्लिपर्स आहे, बॅटचे पॅटेगम आहे. आता ह्यांच्यामध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटीज दिसताय का? नाही. असं जर सुपरफिशियली आपण बघितलं, वरतून बघितलं की त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आपल्याला दिसताय का? नो.
Similarly, use of each of those structure is different in respective animals. आता तसंच ह्युमन्स हाताचा वापर वेगळ्या पद्धतीने करतात, कॅट वेगळ्या पद्धतीने करतं, वेल फ्लॅपरचा वापर वेगळ्या पद्धतीने करतं, बॅट वेगळ्या पद्धतीने करतं, म्हणजे यूज पण त्यांचं काय आहे डिफरंट आहे. However, there is a similarity in structure of bones and bony joints in each of those animals. This similarity indicates that those animals may have common ancestors. पण त्यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे. काय सिमिलॅरिटी आहे? त्यांचे बोन्स जर तुम्ही नीट बघितले, स्ट्रक्चर बोन व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसतील. दिसताय का नाही? त्यांचे पॅटर्न ऑफ जॉईनिंग ऑफ जॉइंट्स पण हे तुम्हाला काय दिसणार आहे? सिमिलॅरिटीज तुम्हाला दिसणार आहे. मग हे आपल्याला काय प्रूफ करू शकणार आहे की आपले जे एन्सिस्टर्स आहे ह्या सगळ्या ॲनिमल्सचे एन्सिस्टर्स सेम असू शकतात. नाव वेस्टिजियल ऑर्गन्स. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. As the name suggests, vestigial, that means an organ which is having a functionality during the evolutionary history, but now the function of these organs is not established. That means these organs are rudimentary, non-functional organs which were well developed and function in ancestors of our evolution but not in us. आता वेस्टिजियल ऑर्गन्स आपण बघतोय. हे काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन्स काय आहे? द अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स, असे ऑर्गन्स जे आपल्या एन्सिस्टर्स मध्ये होते पण आता आपल्यामध्ये नाहीये. का बरं नाहीये? कारण त्यांचा यूज जो आहे, त्यांचा वापर जो आहे तो हळूहळू इव्होल्युशन सोबत काय होत गेला? कमी होत गेला. बट स्टील वी आर कॅरिंग दॅट. जसं it takes thousands of years for a structure to disappear. Such organs are seen in different phases of appearance in different animals. आता जे ऑर्गॅनिझम्स आहे त्यांचे ऑर्गन्सला डिसअपियर होण्यासाठी खूप सारे वर्ष लागतात, पण स्टील दे आर देअर. आता वेस्टिजियल पेल्विस हा वेल फिश मध्ये पण आहे आणि डॉग्स मध्ये पण आहे. आता काही ऑर्गॅनिझम्स मध्ये तो फंक्शनल आहे बट काही ऑर्गॅनिझम्स मध्ये तो फंक्शनल नाही. Vestigial organs in human beings, first is the appendix, which is the useless to humans, is useful and fully functional organs in ruminants. आता हे जे appendix आहे जे ह्युमन बॉडी मध्ये असतं ते आपल्या बॉडीसाठी ह्युमन्ससाठी काहीच कामाचं नाहीये, त्याचा यूज आपण करत नाही. पण जे रुमिनंट्स आहे ते ह्याचा यूज खूप चांगल्या पद्धतीने करतात. सिमिलरली इयर पिना which are useless in humans are useful in monkeys for the movement of ear पिना. आता हे जे इयर पिना आहे ह्या ज्या मसल्स आहे ते आपल्या बॉडीसाठी युजलेस आहे, आपण त्यांचा यूज करत नाही. बट monkeys use these ear pinas for the movement and for the capturing of the sound waves. आता त्यांचे जे साऊंड वेव्स कॅप्चरिंग करायचं काम ह्या इयर पिनास कडून ते करतात. Various vestigial organs like tailbone coxae. आता ह्युमन्स मध्ये tailbone coxae आहे, जसं विजडम टीथ आहे जे थोडे टीनेज मध्ये आल्यानंतर येतात. बॉडीवर हेअर्स आहे. हे सगळे प्रूफ्स आहे की आपण एन्सिस्टर्स कडून कॉमन एन्सिस्टर्स आपल्यामध्ये असू शकतात. These vestigial organs shows that our ancestors were common. Now next is paleontological evidences. Large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake and volcanic eruptions.
Remnants and impressions of such organisms remain presented underground. These are called as fossils. आता जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले की अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, व्हॉल्कॅनिक इरप्शन्स आहे, ह्याच्यामुळे काय होतात की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डेथ होते ते सगळे कुठे जातात, ते जमिनीमध्ये दबले जातात, अंडरग्राउंड होऊन जातात. मग हळूहळू त्यांचा कन्वर्जन कशामध्ये होतात, फॉसिल्स मध्ये होतात. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. आणि फॉसिल्सचा स्टडी करणे म्हणजे आपल्याला खूप छान मटेरियल मिळतं इव्होल्युशनचे स्टडी करण्यासाठी. आता जसं तुम्ही इथे इव्होल्युशन बघत असाल तर इथे डायनासॉर इथे ह्या रेंजवर होता, मग हळूहळू तो त्याच्यावर लेयर येत गेली आणि तो काय झाला, जमिनीच्या आतमध्ये पुरल्या गेला. कार्बन कन्झम्पशन ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन only the decaying process of C14 occurs continuously. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously. As C12 as non-radioactive element. आता आफ्टर डेथ म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डेथ होते, प्लांट्स असो की ॲनिमल्स असो, ते कार्बन इनटेक करत नाही, त्यांचं कार्बन डिकेइंग स्टार्ट होतं. डेथ नंतर कार्बन डिकेइंग स्टार्ट होतं आणि तो जो C14 आणि C12 चा जो रेशो असतो तो काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण C12 हा चेंज होणार नाही, तो डिके होणार नाही, तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. पण आफ्टर डेथ C14 चा रेशो हळूहळू हळूहळू कमी होत जाणार आहे. आता इथे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं खाली दिलेला आहे, ऍट डेथ 100% होता, मग 5000 वर्षानंतर तो किती झाला, 50% झाला, 11 वर्षानंतर तो 25% झाला, 17 वर्षानंतर 12.5 झाला. अशा पद्धतीने तो जो रेशो आहे तो कमी कमी होत जाणार आहे. आणि एखाद्या ऑर्गॅनिझम्सचं, आता ह्याच ॲनिमलचं जर आपल्याला वर्ष काढायचं असेल, वय काढायचं असेल, किती वर्षापूर्वी त्याची डेथ झाली हे काढायचं असेल, टू कॅल्क्युलेट अँड टू मेजर द एज ऑफ द डेड ऑब्जेक्ट, आपल्याला काय करावं लागेल, द रेशो बिटवीन C14 अँड C12 we have to study, and this process will called as carbon dating method. This process is called as carbon dating process, जिथे आपण radioactivity of carbon 14 calculate करू. Where carbon dating process is used now, it is used in paleontology and anthropology for determining the age of human fossils and manuscripts. आता हे जे कार्बन डेटिंग प्रोसेस आहे त्याचा वापर, त्याचा यूज आपण कुठे कुठे करतो, पॅलेंटोलॉजी मध्ये, अँथ्रोपोलॉजी मध्ये ह्युमन फॉसिल्सचा वापर करतो, मॅन्युस्क्रिप्ट्सचा वापर आपण करतो. Once the age of fossil being determined by such techniques, it become easy to deduce the information about the old ऑर्गॅनिझम. आता आपल्याला ह्यांची जर एज मिळाली, फॉसल फ्युल्सची एज मिळाली, तर आपण त्या ऑब्जेक्ट बद्दल, त्या ऑर्गॅनिझम बद्दल खूप साऱ्या माहिती, खूप सारे इन्फॉर्मेशन इझिली कलेक्ट करू शकतो. It is seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. आता जर तुम्ही ह्या पिक्चर मध्ये नीट व्यवस्थित बघितलं तर जे आपण काय बघितलं होतं, फर्स्ट प्रिमिटिव्ह कुठे आपल्याला सापडला होता, प्रोटोप्लाझम ओशन मध्ये. आता ओशन मध्ये जे ऑर्गॅनिझम्स होते ते इनव्हर्टिब्रेट्स होते आणि इनव्हर्टिब्रेट्स मध्ये स्लोली ग्रॅज्युअल चेंजेस आले, ग्रॅज्युअली they developed themselves and converted into vertebrates. आता ह्या पिक्चर मधून तुम्हाला हेच समजतंय की जे पण ओरिजिनेट झालेले आहे वर्टिब्रेट्स, ते त्यांचा बेस, त्यांचे अँसेस्टर्स हे इनव्हर्टिब्रेटच असू शकतात. नेक्स्ट इज कनेक्टिंग लिंक्स. Let's discuss the characters we observe. Some plants and animals show some morphological characters by which they can relate to the different groups. Hence, they are called as connecting links. आता काही इथे जे ॲनिमल्स दिलेले त्यांना तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर त्यांच्यामध्ये काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहे ते तुम्हाला सेम दिसू शकतात आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स.
Example, in Peripatus, characters like segmented body, thick cuticles and parapodia like organs are present. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटीज दिसणार आहे. आता हे जे ॲनिमल पेरिपेटस तुमच्या समोर आहे त्याची बॉडी सेगमेंटेड आहे, थिक क्युटिकल आहे, पॅरापोडियम आहे. हे जे आहे सिमिलॅरिटीज त्या कोणासोबत मिळत आहे? आर्थ्रोपोडा जे ॲनिमल्स आहे त्यांच्यासोबत त्यांना आपण रिलेट करू शकतो. This indicates that Peripatus is connecting links between Annelida and Arthropoda. आता हे जर कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले, ऑर्थोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि ॲनालिडाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले तर आपल्याला पेरिपेटस हा दोघांशी रिलेट करताना आपल्याला जाणवेल. आता ह्याला आपण कनेक्टिंग लिंक्स असे म्हणतो. Similarly, duck-billed platypus lays eggs like reptiles but shows relationship with mammals too due to presence of mammary glands and hairs. आता डकबिल प्लॅटिपस जो आहे तो अंडे पण देतो रेप्टाइल्स सारखे आणि त्यातला मॅमल सारखा पण तो आहे. का बरं? कारण त्याला मेमरी ग्लँड्स पण आहे आणि हेअर्स पण आहे. हे पण कनेक्टिंग लिंक्स मधचा एक एक्झाम्पल आहे. आता लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स irrespective of being fish. These examples indicates that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. आता लंग फिश जी आहे ती रेस्पिरेशन प्रोसेस करते जरी ती फिश असली तरी. हेच आपल्याला सांगू एक्झाम्पल आहे, कनेक्टिंग लिंक्स आहे की जे रेप्टाइल्स आहे, जे एम्फिबियन्स आहे ते कोणापासून इव्हॉल्व झालेले आहे? फिशेस पासून इव्हॉल्व झालेले आहे. Now, next is embryological evidences. Let's observe the embryonic development of some animals shown in figure. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during the initial stage, and those similarities decreases gradually. Similarities in the initial stages indicate that the common origin of all these animals. आता तुमच्या समोर जे चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर नीट बघितलं, नीट ऑब्झर्व केलं तर इन द इनिशियल स्टेज, दॅट मीन्स द फर्स्ट स्टेज ऑफ एम्ब्रियो, ऑल द एम्ब्रियोज लुक अलाइक. ते सगळे कसे दिसतात? सेम दिसतात. पण हळूहळू जसं जसं डेव्हलपमेंट होते, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, ग्रॅज्युअल चेंजेस यू कॅन सी इन देम. हेच प्रूफ आहे की आपले जे अँसेस्टर्स असू शकतात ते काय आहे? कॉमन असू शकतात. बाय लुकिंग ॲट द इनिशियल स्टेज. आपण जर इनिशियल स्टेज मध्ये बघितलं तर आपण हे प्रूफ देऊ शकतो की आपण सगळे जे आहे आपले सगळ्यांचे अँसेस्टर्स काय होते? सेम होते. थँक यू फॉर वॉचिंग.